माता की काय झालं अंबईला आज? मी नागपूरवरनं नांदेड, नांदेडवरनं लातूर, लातूरवरनं पहिला कुठे गेलो आपण? येऊर, येऊरवरनं हातनूर, हातनूरवरनं करंजखेडा आणि अंबईला आलो. तुम्ही जर अशी ऊर्जा दिली नाही तर आम्ही पुढे कसं काम करणार आहोत? जरा जोरात दोन्ही हाताने मजबूतीने बुलंद आवाज, भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, भवानी जय शिवाजी, येळकोट 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 येळकोट, जय श्रीराम, हर 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 हर. आता बरं वाटतं, आता वाटतं अंबईला आलं. व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय माजी मंत्री, खासदार, लोकनेते डॉक्टर भागवत कराडजी, आमचे अध्यक्ष सुहास शिरसाटजी, आमचा मुलुक मैदान तोफ असलेला मजबूत आवाज सुरेश बनकरजी, माजी आमदार सांडू पाटील लोखंडेजी, मकरंद कोरडेजी, अशोक गरुडजी, आत्माराम पाडाळेजी, कमलेश कटारिया, राजेंद्रजी जयस्वाल, रामदासजी हिवाळे, संतोषजी शिंदे, विजयजी वाघ, गणेशजी ढगे, संतोषजी जाधव, विकासजी मुळे, शिवाजी शेळके, सचिन चौधरी, किशोरजी गवळे, त्र्यंबकजी मोजे, प्रभाकरजी घुले, नारायणजी जाधव, सचिनजी धनवई, जुबेरजी शहा, अनिलजी मनकर, आनंदजी वाऊळ, राजू घडामोडे, दिनेशजी काजाडे, राजूजी पेंडसे, सोपानजी महेश प्रकाशजी शिंदे, तुळसाबाई काठोडे, अनिताताई बनकर, गजाननजी जाधव, नारायणजी खोमने, वृषालीजी मिरकर, काकासाहेब मोरे, रोमैया सर्व शेख आणि सर्व पत्रकार बंधू, या ठिकाणी संत महंत बसलेले आहेत, त्यांना मी नतमस्तक होतो. आपले सर्वांचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असेच राहू द्या. आपली उपस्थिती देव देश धर्म कार्याकरता आम्ही सर्व आपल्या सेवेत आपल्या सोबत आहोत. खरं तर आपला आशीर्वाद आम्हा सर्वांना आहे. खरं तर 7 तारखेची निवडणूक समोर, थोडं बसून द्या बेटा, तुम्ही मोबाईल चालू करून खाली बसून द्या ना, बोलावं ते चालू फिरवून द्या, बसून नका. तुम्ही हल्ले का मला हलावं लागतं. 7 तारखेची निवडणूक ही त्र्यंबक गव्हाणेच्या नशिबाची नाही आहे. 7 तारखेची निवडणूक ही रामकृष्ण काकडेच्या नशिबाची नाही आहे. हे डॉक्टर सचिन वाघच्या नशिबाची नाही आहे. ही श्रुती गरुडच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक व्यासपीठावरच्या उमेदवाराच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक सुरेश बनकरच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक डॉक्टर भागवत कराड, चंद्रशेखर बावनकुळेच्या नशिबाची नाही आहे. ही निवडणूक सिल्लोड तालुक्याच्या आणि आपला सोयगाव तालुक्याच्या आणि आपल्या भागामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या सरकारच्या माध्यमातून ज्या 55 योजना येणार आहे, ज्या आपल्या जिल्हा परिषद मध्ये आपल्या तालुक्यात येणार आहे, या 55 योजना आणणारी ही निवडणूक आहे. सात तारखेची निवडणूक ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं सरकार, आमचं सरकार, आपलं सरकार, या सरकारच्या माध्यमातून येणाऱ्या 44 योजना आपल्या या सर्कलमध्ये आणण्याकरता ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, ही निवडणूक आमचे डॉक्टर भागवत कराड, अतुल सावे,
यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून ज्या 22 योजना आपल्या सिल्लोड करता सोयगाव तालुक्याकरता येणार आहे, आपल्या गावाकरता येणार आहे, याकरता 7 तारखेची निवडणूक आहे. 7 तारखेची कमळाची बटन, त्र्यंबक गव्हाणेची कमळाची बटन ही 124 योजनाची आहे. जर कमळाची बटन दाबली तर 124 योजना आहे. एक कमळाची बटन 124 योजना, एक कमळाची बटन विकासाची बटन, बाकी बटन भकासाच्या बटन. मशीनवर कमळाची बटन विकासाची बटन आहे. बंधू भगिनींनो, खऱ्या अर्थाने माननीय देवेंद्र फडणवीसजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला. 2029 चा महाराष्ट्र, 2035 चा महाराष्ट्र, 2047 चा महाराष्ट्र. माननीय देवेंद्र फडणवीसजींनी मंत्रिमंडळामध्ये जो प्रस्ताव मांडला विकसित महाराष्ट्राचा, त्या प्रस्तावामध्ये 2047 जन्म झालेलं बाळ, जन्म होणारं बाळ, 23 वर्षानंतर सोयगाव तालुक्याची, सिल्लोड तालुक्याची जी जनसंख्या असेल, या जनसंख्येला 23 वर्षानंतर जी जनसंख्या असेल, त्या जनसंख्येला झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत ज्या नागरी सुविधा द्याव्या लागतात, ज्या सुविधा द्याव्या लागतात, या सुविधा देण्याकरता काय काय योजना तयार करायच्या आहेत. रोजगाराच्या योजना, शेतकऱ्याला शेतमजुराच्या योजना, गरीब कल्याणाच्या योजना, सर्व समाजाकरता, सर्व व्यक्तीकरता योजना. आज बघा, माननीय देवेंद्र फडणवीसजींनी 23 वर्षानंतरचा सोयगाव, 23 वर्षानंतरचा कन्नड, 23 वर्षानंतरचा सिल्लोड तालुका, हा 23 वर्षानंतरची जनसंख्या असेल, त्यावर किती विकासाचा संकल्प तयार करावा लागेल, किती विकासाचा आराखडा तयार करावा लागेल, याकरता 7 तारखेची निवडणूक आहे. आमच्या या ठिकाणी त्र्यंबक गव्हाणे निवडून आल्यानंतर यांना जिल्हा परिषदच्या माध्यमातून 23 वर्षानंतर या सर्कलमध्ये, या तालुक्यामध्ये आपल्याला कुठल्या कुठल्या योजना लागू करावं लागेल, सिंचनाची व्यवस्था काय राहील, विजेची व्यवस्था काय राहील, रस्त्याची व्यवस्था काय राहील, शेत रस्त्याची व्यवस्था काय राहील, या संपूर्ण योजनांचा 124 योजनांचा विकास आराखडा आमच्या त्र्यंबक गव्हाणेला तयार करायचा आहे. बंधू भगिनींनो, मान्य देवेंद्र फडणवीस सरकारच्या माध्यमातून 18 पगड जाती, 12 बोलतेदार, 353 जातीचा ओबीसी समाज, बंजारा समाज, वडार समाज, माडी समाज, बंजारी समाज, धनगर समाज, 353 जातीचा ओबीसी समाज, या समाजाच्या कल्याणाच्या योजना, या समाजाच्या कल्याणाच्या योजना. राहू द्या भाऊ, राहू द्या. हो पोलीस साहेब, राहू द्या, राहू. अच्छा, सावे साहेब येत आहे का? आता इकडे येऊन जा. साहेब चालू द्या सर. मी आपल्याला सांगत होतो, देवेंद्र फडणवीस सरकारने 18 पगड जाती, 12 बोलतेदार, ओबीसी समाजाच्या महाज्योतीच्या माध्यमातून आपले ओबीसी मंत्री आले अतुल सावे, जे ओबीसी समाजाच्या 353 जातीच्या समाजाकरता महाज्योतीच्या माध्यमातून या ठिकाणी मजबूत योजना तयार करण्यासाठी सरकारने विचार केला. आर्थिक दुर्बल मराठा समाज असेल, अल्पसंख्याक समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, या सर्व समाजाच्या कल्याणाच्या योजना देवेंद्र फडणवीस सरकारने तयार केल्या. त्या योजना करता या ठिकाणी निवडणूक आहे. आज बघा, आपल्या सरकारने वचन दिलं आहे. मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार आहे. 25 वर्षापासून लाडक्या बहिणीची योजना चालू आहे. छत्तीसगडमध्ये भाजपचं सरकार लाडक्या बहिणीची योजना चालू. पण ज्या ठिकाणी काँग्रेस पार्टी आली, त्या ठिकाणी लाडक्या बहिणीची योजना बंद केली. कर्नाटकमध्ये बंद, तेलंगणामध्ये बंद. ज्या ज्या ठिकाणी विरोधी पार्टीची सरकार आहे, त्या ठिकाणी सर्व योजना बंद केल्या. पण आम्ही वचन दिलंय की महाराष्ट्रात जोपर्यंत भाजपचं सरकार राहील, महायुतीचं सरकार राहील, देवेंद्र फडणवीसाचं सरकार राहील,
तोपर्यंत आमच्या लाडक्या बहिणीची योजना आम्ही चालू ठेवणार आहे. एवढंच नाही तर या योजनेला अधिक मजबूत आम्ही करणार आहे. या योजनेला आम्ही वाढ देणार आहे. या योजनेला आम्ही वाढ देणार आहे. आणि एवढंच नाही तर काल माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी 1 कोटी लखपती दीदीची योजना तयार केली. 1 कोटी लखपती दीदी. त्र्यंबक गव्हाणेची त्र्यंबकराव कुठे आहे? इकडे समोर या. मागा नका राहू. निवडून आल्यावर 1000 लाडक्या बहिणीची यादी तयार करा. 1000 लाडक्या बहिणी. आणि त्या 1000 लाडक्या बहिणीला लखपती दीदी करायचा आहे. 5 लाख रुपये बिना गॅरंटी बिना व्याज. बिना गॅरंटी बिना व्याज 1000 बहिणींना आम्हाला लखपती दीदी योजना तयार करायची. त्या बाजूने आणि 1000 लखपती दीदी. ताई थोड्या वेळानं बोलतो मी. तुम्हाला बोलवतो. बसा तुम्ही. मी तुम्हाला बोलवणार आहे. 1 लाख लखपती दीदी 1000 लखपती दीदीची योजना आपल्याला करायची आहे. एवढंच नाही मी अतुल साहेबांना विनंती करणार आहे. अतुलजी आम्ही नागपूरमध्ये नवसखी योजना तयार केली. नवसखी योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीचे 10 महिलाचा एक बचत गट, माविमचा बचत गट, उमेदचा महिला बचत गट, आम्ही 10 महिलाचा एक गट तयार केला. मी नागपूरचा पालकमंत्री आहे, अमरावतीचा पालकमंत्री आहे. माननीय नितीन गडकरी साहेबांनी, देवेंद्रजीने, आम्ही योजना तयार केली. ती महाराष्ट्रात करायची आहे. नवसखी योजना अतुल सावेजी तुम्हाला करायची आहे. या ठिकाणी एका महिला बचत गटाला 1 लाख रुपयाचं अनुदान आम्ही देणार आहे. एक महिला बचत गटाला 1 लाख रुपये अनुदान. यावर्षी संभाजीनगरमध्ये अतुलजी 1000 महिला बचत गट. एक सिमेंट रस्ता कमी झाला चालेल. एक सिमेंट रोड कमी झाला चालेल. पण 1000 महिला बचत गटांना 1 लाख प्रति गटांना आपल्याला नवसखी योजना तयार करायची आहे. आणि अतुलजी काल माननीय पंतप्रधान मोदीजींनी सर्व विभागीय शहरामध्ये आमच्या बचत गटाच्या महिला ज्या वस्तू तयार करतील त्या वस्तूंना विकण्याकरता आंतरराष्ट्रीय व्यापारी संकुल तयार करण्याचा निर्णय घेतला. तो संभाजीनगरला आपल्याला करायचा आहे. 500 शॉप असलेलं, 500 दुकानं असलेलं, एका गटाला एक दुकान, 500 गटाला दुकान तयार करण्याकरता व्यापारी संकुल बांधण्याचा निर्णय मोदीजी सरकारने घेतला आहे. तो आपल्याला संभाजीनगरला जागा नसेल अतुलजी, महसूल खात्याची मी जागा देतो. मी महसूल मंत्री आहे, काळजी करू नका. पण 500 महिलांच्या बचत गटांना रोजगार देणारं व्यापारी संकुल तयार करायचं आहे. 7 तारखेची निवडणूक हे त्र्यंबक गव्हाणेच्या नशिबाची नाही आहे, तर आमच्या महिला बचत गटाच्या नवसखी योजनेची आहे. 7 तारखेची निवडणूक ही आज बघा. आपल्या सरकारने वचन दिलं होतं, अतुल सावे जेव्हा निवडणूक लढले, आपल्या सरकारने वचन दिलं होतं की आमचं सरकार जेव्हा येईल तेव्हा आम्ही शेतकऱ्याच्या, गरीब शेतकऱ्याच्या, आमचे लाडके भाऊ शेतकरी यांच्या शेतातलं 15 वर्षाचं वीज बिल माफ करू. आपलं सरकार आलं आणि देवेंद्र फडणवीसजींनी निर्णय घेतला. या महाराष्ट्राच्या, या सिल्लोड तालुक्याच्या, सोयगाव तालुक्याच्या, संभाजीनगर जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत 45 लाख शेतकऱ्यांचं विजेचं बिल माफ करण्याचा निर्णय सरकारने घेतला. आता सर्व पंपावरचं विजेचं बिल माफ केलं. एवढंच नाही, आपल्या सरकारने वचन दिलंय की जोपर्यंत महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे तोपर्यंत शेतकऱ्याच्या पंपाचं विजेचं बिल आम्ही घेणार नाही. शेतकऱ्याच्या पंपाचं विजेचं बिल आम्ही घेणार नाही. एवढंच नाही, शेतकऱ्याला शेतामध्ये रात्री जाऊ द्यायचं नाहीये. सकाळी 6 वाजता सूर्यप्रकाशाचं पहिलं किरण पडलं तर पंप चालू झाला पाहिजे. संध्याकाळी 6 वाजता शेवटचं किरण पडलं की पंप बंद झाला पाहिजे. 12 तास दिवसाने वीज शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. हा संकल्प देवेंद्र फडणवीस सरकारने केला आहे. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली आहे. आमचे अतुल सावेचे मंत्री आहे. मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेमध्ये आता शेतकऱ्याच्या शेतामध्ये दिवसाने 12 तास वीज देण्याचा निर्णय आमच्या सरकारने केला आहे. आणि आता 5 HP पंप, 10 HP पंप, 15 HP पंप, आपल्या पारंपरिक पंपापेक्षा जास्त पाणी फेकणारा पंप, 3 लाखाचा पंप फक्त 25,000 रुपये देण्यात निर्णय केला. 3 लाखाचा पंप 25,000 रुपये देण्यात निर्णय केला. 7 तारखेची निवडणूक ही मुख्यमंत्री सौर वाहिनी योजनेची आहे. बंधू भगिनींनो, आपल्या सरकारने विचार केला आहे की आपल्या सरकारने
जे गरीब शेतकरी आहे, मध्यमवर्गीय शेतकरी आहे, कन्नड तालुक्यातले, सोयगाव तालुक्यातले, या ठिकाणी सिल्लोड तालुक्यातले या शेतकऱ्याच्या ज्या गरीब माणसावर कर्ज आहे, जो मध्यमवर्गीय गरीब शेतकरी आहे, मी हा विचार करणार नाही, आमचं सरकार हा विचार करणार नाही की गाडी घोडा बंगला मर्सडी कार आहे, फार्म हाऊस आहे, त्या शेतकऱ्याला कर्जमाफीची गरज नाही आहे. पण जो गरीब शेतकरी आहे, जो राब मेहनत करतो, 40-40 वर्ष शेतामध्ये गेला, पण कर्ज कमी होत नाही, कर्जावर व्याज, व्याजावर व्याज, सरळ व्याज चालू आहे, पण त्या गरीब माणसाचं कर्ज कमी होत नाही. अशा गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. गरीब शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपलं सरकार करणार आहे. आणि आमची जी समिती आहे, ही समिती हा विचार करताय, नुसतं कर्जमाफ नाही तर पुढच्या काळामध्ये शेतकरी कर्जबाजारी होऊ नये याकरता आम्ही वेगळ्या योजना करतोय. कृषी संजीवनी योजना आम्ही तयार करतोय, ज्यातनं शेतकऱ्याला पुन्हा कर्ज घेण्याची गरज पडणार नाही, असा सिल्लोड तालुका निर्माण करायचा आहे, असा सिल्लोड तालुका निर्माण करायचा आहे. मला विश्वास आहे, शेतकऱ्याच्या शेतात सिंचन असेल, पाणी असेल, शेतकऱ्याच्या शेतात जर 12 तास वीज असेल आणि शेतकऱ्याच्या शेतात जर पक्का रस्ता असेल तर शेतकऱ्याचा पोरगा कधी चपराशाची नोकरी मागणार नाही, कधी चपराशाची नोकरी मागणार नाही. बंधू भगिनींनो, आम्ही विचार केलाय की आता विदर्भातलं वाहून जाणारं, मराठवाड्यातलं वाहून जाणारं पाणी पावसाळ्यामध्ये पाणी वाहून जातं, कोकणातलं पाणी जातं, पश्चिम महाराष्ट्र वाहून जातं. आता देवेंद्र फडणवीस सरकार सर्व पाऊस जे पाणी वाहून जातं ते वापस आणून या पुढच्या 8 वर्षामध्ये सिल्लोड तालुक्यात, कन्नड तालुक्यात, सोयगाव तालुक्यात आम्हाला पुढच्या 8 वर्षात एकही शेतकरी असा नाही पाहिजे, असा एकही शेतकरी नको आहे ज्याच्या शेतात सिंचन नाही. 100% सिंचन, 100% सिंचन. बंधू भगिनींनो, 7 तारखेची निवडणूक ही सिंचन प्रकल्प मार्गी लावणार निवडणूक आहे. 7 तारखेच्या निवडणुकीमध्ये आता बघा, परवा दिवशी तुम्ही टीव्ही बघितलं असाल, तुम्ही पेपर वाचले नसाल किंवा असाल, आज जाऊन तुम्ही गुगलवर आपल्या पोराला विचारा, बेटा परवाचं नरेंद्र मोदीजीचं सरकारचं बजेट काय आहे. परवा माननीय मोदीजींनी, तुमच्या युट्यूबवर दिसेल, परवा माननीय पंतप्रधान मोदीजींनी महाराष्ट्राला 1 लाख कोटी रुपये दिले. 1 लाख कोटी रुपये या वर्षाकरता दिले आहेत. या 1 लाख कोटी मधला संभाजीनगरचा हिस्सा आहे, तो सोयगावचा हिस्सा आहे, तो कन्नडचा हिस्सा आहे, तो सिल्लोडचा हिस्सा आहे. आमचा त्र्यंबक निवडून आल्यानंतर आमचे अतुल सावेजी, भागवत कराडजी या कन्नड तालुक्याच्या, सोयगाव तालुक्याच्या विकासाकरता जो मोदी सरकारने पैसे दिले आहे त्या पैशाकरता या भागात आणण्याकरता ही निवडणूक आहे. बंधू भगिनींनो, आज मी महसूल मंत्री आहे. मला देवेंद्रजींनी महसूल मंत्री म्हणजे तुमच्या मालमत्तेचं जतन करणारा मंत्री, तुमच्या जीवाचं रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. मान्य देवेंद्रजीकडे गृह खाता आहे, पण माझ्याकडे महसूल आहे. महसूल म्हणजे तुमच्या 14 कोटी जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करणे. आज आम्ही हा विचार केलाय की आमच्या खात्याने हा विचार केला, देवेंद्र फडणवीस सरकारने मान्यता दिली, देवेंद्रजींनी मान्यता दिली. आम्ही हा विचार करतोय, या राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना आम्ही आणली आहे. मुख्यमंत्री बळीराजा शेत रस्ते योजना आम्ही आणली आहे. शेताची मोजणी मोफत, शेताचा पोलीस बंदोबस्त, शेतामध्ये त्या ठिकाणी संपूर्ण शेत रस्ता मोकळा करणे, कमीत कमी 12 फुटाचा रस्ता करणे, 90% शेतकऱ्यांनी परवानगी दिली, रस्ता बांधण करणे, या ठिकाणी संपूर्ण रस्ते खुले करणे. 1911-12च्या नकाशामध्ये आहे, 83-84च्या नकाशामध्ये आहे. सर्व नकाशे खुले करणे, नकाशाला नंबर देणे, संपूर्ण शेत रस्ते चांगले करून देणे आणि या शेत रस्त्याच्या बांधकामाकरता 15 लाख रुपये प्रति किलोमीटर, 15 लाख रुपये प्रति किलोमीटर रस्ते देणे. त्र्यंबक, काळजी करू नको. कुठं आहे? इकडे आहे. सुरेश बनकर, बस बस, तू चिंता नको करू. या सर्कलमध्ये जेवढे शेतरस्ते आहे, या शेतरस्त्याची यादी माझ्याकडे घेऊन ये. मी संपूर्ण शेतरस्ते मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेमध्ये, मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजनेमध्ये मी करून दे. शेतरस्त्याचा मंत्री मी आहे. मुख्यमंत्री बळीराजा पांढर रस्ते योजना, देवेंद्रजींनी मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आणली आहे. गावागावातले रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये, माननीय पंतप्रधान मोदीजींनी पंतप्रधान ग्राम सडक योजना आणली. त्याचे मोठे रस्ते मोदीजी करतील
आणि माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या सिल्लोड तालुक्याचे सर्व हायवे रस्ते करण्याचा निर्णय आपण केला आहे. बंधू भगिनींनो, आम्ही हा विचार केलाय. मी महसूल मंत्री म्हणून जेव्हा मी महसूल मंत्री पदाची जबाबदारी घेतली, या महाराष्ट्रामध्ये 60 लाख परिवार आहेत. सोयगाव तालुक्यात, सिल्लोड तालुक्यात असे परिवार आहेत की 15/10/2024 पूर्वी ज्यानं घर बांधले, 1000 फुटाचा तुकडा, 1500 फुटाचा तुकडा, 2000 फुटाचा तुकडा झाला, पण हा तुकडा पाडला. पण राज्यामध्ये तुकडे बंदी कायदा आहे, त्यामुळे तुकडा पाडता येत नाही. 10,000 फुटाच्या खाली तुकडा पाडता येत नाही, कायदा आहे. पण आपल्या सरकारने विचार केला की ज्या गरीब माणसानं भारतीय जनता पार्टीला मत दिलेलं आहे, आमच्या महायुतीला मत दिलं आहे, त्याचे घर कायदेशीर करून दिले पाहिजे. आम्ही तुकडेबंदी कायदा हटवला. आता तुकडेबंदी कायदा हटलाय. या महाराष्ट्रामध्ये सिल्लोडमध्ये, त्र्यंबकजी तुमच्या मतदारसंघामध्ये, सिल्लोड तालुक्यामध्ये जेवढे गरीब माणसांनी घर बांधले असतील 15/10/2024 पूर्वी, सुरेश 15/10/2024 डेट आहे, 15/10/2024 पूर्वी ज्यांनी जिथं घर बांधलं असेल त्या घरांना कायदेशीर करण्याचा, मालकी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. त्यांचा मालकी देण्याचा निर्णय सरकारने घेतला. आणि एवढंच नाही तर सुरेश बनकरजी या सिल्लोड तालुक्यामध्ये सरकारी जागेवर राहणारे, गायरान जागेवर राहणारे गरीब माणसं आहेत. आज बंजारा समाज असेल, वडार समाज असेल, जो समाज त्या गायरान जमिनीवर आणि त्या ठिकाणी सरकारी जमिनीवर राहतो, त्या सर्वांना त्यांचे पट्टे देणे, त्यांची मालकी देण्याची जबाबदारी चंद्रशेखर बावनकुळेची आहे, आपल्या सरकारची आहे. आणि एवढंच नाही तर आता 1 लाख घर माननीय पंतप्रधान मोदीजींनी 30 लाख घर दिले. 30 लाखापैकी 1 लाख घर माननीय अतुल सावेंनी संभाजीनगर करता आणले. आता या 1 लाख घरामधले त्र्यंबक जेवढे घर मागाल तेवढे घर आम्ही तुम्हाला आणून देऊ. या तालुक्यामध्ये ज्याचं टिनचं घर आहे, कवेलूचं घर आहे, टिनचं घर, कवेलूचं घर, 2 घर तरी सिमेंट कॉन्क्रीटचे करून दिले पाहिजे, 2 रूम तरी सिमेंट कॉन्क्रीटचे करून दिले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री योजनेमध्ये 30 लाख घर दिले, 2 रूम सिमेंट कॉन्क्रीटच्या करून द्यायच्या. टिनाचं कवेलूचं घर नको आहे, टिना कवेलूचं घर सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात बदलून द्यायचं आहे. आणि या घरांना अतुलजी आपल्या सरकारने महसूल मंत्री म्हणून मोफत रेती देण्याचा निर्णय घेतलाय. मोफत रेती देण्याचा निर्णय घेतला. यानंतर घराच्या बांधकामाला रेतीचे पैसे लागणार नाही. खाजगी घर बांधायचं असेल, तर फक्त 600 रुपये लागेल. पण सरकारी घर बांधायचं असेल तर 1 रुपया सरकार घेणार नाही. आणि एवढंच नाही तर माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी प्रधानमंत्री सूर्यघर योजना दिली आहे. 1 कोटी सूर्यघर लावायचे, 1 कोटी सूर्यघर. त्र्यंबक निवडून आल्यानंतर, बनकर निवडून आल्यानंतर या तालुक्यातल्या गरीब माणसाची यादी तयार करा. 100 युनिट वीज वापरणारा ग्राहक. या ठिकाणी बसलेला माझ्या बहिणी जे भाऊ आहे 70% लोक बसणार आहे. 70% लोक बसतात. 70% लोक बसतात. तुमच्या घरावर प्रधानमंत्री सूर्यघर लावून देणार आहे. मान्य अतुल सावेचे मंत्री आहेत, यांच्या अधिकारामध्ये आहेत. त्र्यंबक सुरेशजी, तुम्ही जेवढ्या घरावर सूर्यघर लावायची यादी तयार करा. तुमच्या घरावर सरकारच्या माध्यमातून सूर्यघर आम्ही लावणार आहे. आणि हे सूर्यघर लावल्यानंतर पुढचे 15 वर्ष विजेचं बिल येणार नाही. पुढचे 15 वर्ष तुमच्या घरी विजेचं बिल येणार नाही. हा निर्णय आपल्या सरकारने घेतला. 7 तारखेची निवडणूक ही प्रधानमंत्री सूर्यघर योजनेची आहे. 1000, 2000, 3000 सूर्यघर जेवढे पाहिजे तेवढे सूर्यघर लावून देण्याचा निर्णय सरकार करणार आहे. आता आपल्या सरकारने मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली आहे. आज तुमच्या घरी जे वीज येतं ती 8 रुपये युनिटचा रेट आहे. 4 वर्षानंतर 2029 मध्ये जेव्हा आम्ही मत मागायला येऊ तेव्हा 12 रुपये रेट राहणार आहे. कोळशावरची वीज 12 रुपये रेटनी येते. आमच्या नागपूरमध्ये वीज तयार होते, चंद्रपूरमध्ये वीज तयार होते. माझ्या गावात तर 3000 मेगावॉटचा पॉवर स्टेशन आहे कोराडीमध्ये. तुमच्या घरी वीज येते माझ्या घरून, माझ्या गावावरनं, पण ही वीज 12 रुपये रेट राहणार आहे 2029 मध्ये. कोळशाचे रेट वाढले का विजेचे रेट वाढेल, पण 12 रुपये रेटची वीज सोयगाव सिल्लोड तालुक्याच्या गरीब माणसाला परवडणार नाही. म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना आणली आहे. सूर्यप्रकाशावर 2 रुपये 80 पैशामध्ये वीज तयार होणार आहे. 2 रुपये 80 पैशामध्ये. आणि तुमच्या घरी आम्ही 5 रुपये 80 पैशामध्ये वीज देणार आहे. 12 रुपयाची वीज 5 रुपये 80 पैशामध्ये देणार आहे. हे कमळाचं मत, विकासाचं मत आहे.
बंधू भगिनींनो, आज खऱ्या अर्थाने आम्ही नक्षा योजना आणतोय. अतुलजी, या नक्षा योजनेमध्ये आपल्या गावावरनं घरावरनं आम्ही ड्रोन सर्वे करणार आहे. हा ड्रोन सर्वे करून जसं जनगणना होणार आहे, जनतेची मोजणी होणार आहे, तशी आम्ही घराची मोजणी करण्याचा निर्णय केला आहे. सरकारने आतापर्यंत कधीच मोजणी केली नाही. तुमच्या घराची लांबी किती, तुमच्या घराची रुंदी किती, तुमच्या घराची उंची किती, तुमचा प्लॉट किती, तुमचं घर किती, आमचं सरकार मोजून देणार आहे. स्वामित्व योजना नक्षा योजनेमध्ये तुमच्या घराचं मोजमाप करून, तुमच्या घराची सनद तयार करून, तुमच्या घराची सीटीएस तयार करून, तुमच्या घराची जमाबंदी करून, तुमच्या घराचा नक्षा तयार करून तुमच्या मोबाईलवर, तुमच्या गुगलवर, तुमच्या आयक्लाउडवर 500 वर्षानंतरही तुमचा नातू पाहिल माझ्या वडिलाची, माझ्या पंजोबाची प्रॉपर्टी कुठं आहे, त्याच्या मोबाईलवर त्याची प्रॉपर्टी त्याला दिसली पाहिजे, त्याचं शेत दिसलं पाहिजे. अशी नक्षा स्कीम आम्ही आणतोय. नक्षा योजना 7 तारखेची निवडणूक ही नक्षा योजनेची आहे. आमचा त्र्यंबक निवडून आल्यानंतर आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन नक्षा योजना करणार आहे. त्र्यंबक निवडून आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक माणसाला स्वामित्व देणार आहे. त्र्यंबक निवडून आल्यानंतर आम्ही प्रत्येक घरांना पट्टा वाटप करणार आहे. प्रधानमंत्री आवास योजनेचं घर देणार आहे. 114 योजनाची निवडणूक आहे. 7 तारखेची निवडणूक ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजनेची आहे. मुख्यमंत्री पंचायत राज योजना, जनसुविधा नागरी सुविधा योजना, ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती विकास योजना, अनुसूचित जाती नवबद्ध जातीच्या विकासाची योजना, प्रधानमंत्री रमाई शबरी आवास योजना, संत सेवालाल महाराज बंजारा लमान तांडा वस्ती योजना, माझी वसुंधरा योजना, आदर्श ग्राम योजना, अल्पसंख्याक विकासाची योजना 25-15च्या माध्यमातून, माननीय मंत्री जयकुमार गोरेच्या माध्यमातून येणारी योजना, महाज्योतीच्या माध्यमातून अतुल सावेची योजना, महसूल खात्याच्या माध्यमातून चंद्रशेखर बावनकुळेंच्या योजना, देवेंद्र फडणवीस सरकारच्या 44 योजना, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना, घरोघरी पाणी देण्याकरता जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, राष्ट्रीय ग्राम उपजीविका मिशन, शालेय पोषण आहाराची नवीन योजना, दीनदयाळ उपाध्याय ग्राम ज्योती योजना, राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका मिशन, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यात्रास्थळ विकास योजना, संत महंत बसल्या यात्रास्थळ विकास योजना. या ठिकाणी प्रत्येक यात्रास्थळाचा विकास केला पाहिजे, ज्या ठिकाणी लोक देव देश धर्म कार्याकरता जातात. अहिल्यादेवी होळकरजीच्या नावानं आम्ही ही योजना तयार करतोय. 124 योजनाची निवडणूक आहे. मी एवढ्या योजना वाचून दाखवणार नाही, पण बंधूंनो, 7 तारखेची निवडणूक या माणसाकरता नाही आहे, विकसित सिल्लोड करता आहे. विकसित सिल्लोड करता 4 चाकाची विकासाची गाडी आहे. विकासाची गाडी किती चाकाची आहे बहिणींनो? किती चाकाची आहे गाडी? विकासाची गाडी 4 चाकाची आहे. एक चाक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या 55 योजनेचा आहे. दुसरं चाक देवेंद्र फडणवीसांच्या 44 योजनाचा आहे. तिसरं चाक आमच्या डॉक्टर भागवत कराडांच्या योजनेचा आहे. आणि चौथं चाक आमच्या अतुल सावेंच्या योजनेचा आहे. 4 चाकाची विकासाची गाडी आहे. विकासाचे 4 चाक आहे. 7 तारखेला या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर कोण राहणार आहे? सांगा, कोण राहणार आहे विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर? कोण राहणार आहे? जोरात सांगा. तुम्ही जोरात सांगणार नाही तर मी एवढा जोर येऊन फायदा का? त्र्यंबक इकडे, त्र्यंबक राहणार आहे आपला या सर्कलच्या विकासाची गाडी. कुठलं सर्कल आहे? अंबाई सर्कलचा. समोर आहे चांगला, एकदम जोरदार माणूस आहे. बराडी सर्कलच्या विकासाच्या गाडीचा ड्रायव्हर राधाकृष्ण काकडेजी आहे का? कुठं आहे राधाकृष्ण? राधाकृष्ण नाही आहे. उंडणगावचे सचिन वाघ या इकडे. सचिन घाट नांद्रा श्रुती गरुड या, वडील आले. बाकी सर्व उमेदवार या समोर. अतुलजी तुम्ही मधात उभे राहा, भागवत कराड तुम्ही उभे राहा, बनकर तुम्ही उभे राहा, शिरसाट सुभाष उभे राहा. बघा, 124 योजनाची गाडी आहे. किती योजनाची गाडी आहे? आणि 4 चाक सांगितले मी तुम्हाला. एक चाक मोदीच्या योजनेचा, दुसरं चाक देवेंद्रजीचा सरकार, तिसरं चाक अतुल सावे, चौथं चाक डॉक्टर कराड. आणि ड्रायव्हर कोण राहणार आहे? ड्रायव्हर राहणार आहे पक्का. वा, ट्रिपल गिअर टाकल का? बंधू भगिनींनो,
आपण दीपावलीमध्ये लक्ष्मीपूजन केलं असा केलं का नाही? लक्ष्मीपूजन दीपावलीत लक्ष्मीपूजन झाली का नाही? दीपावलीमध्ये महालक्ष्मी पूजन केलं की नाही? आपल्या आई वडिलांसोबत, आपल्या मुलाबाळासोबत, आपल्या नातवंडांसोबत जेव्हा लक्ष्मीपूजन केलं तेव्हा आई महालक्ष्मी कशावर होती? आई महालक्ष्मी कशावर होती? मग हा विचार करा. तुम्ही जेव्हा आपल्या परिवारासोबत, जेव्हा तुम्ही आपल्या परिवाराची समृद्धी आणणारे, आपल्या मुलाबाळाला समृद्ध ठेवणारे, आपल्या सर्वांना समृद्ध ठेवणारी आई महालक्ष्मी दीपावलीमध्ये कमळावर होती, तर सोयगावच्या सिल्लोडच्या विकासाची लक्ष्मी सुद्धा कशावर येणार आहे? जरा जोरात सांगा, कशावर येणार आहे? कमळावर येणार आहे. बंधू भगिनींनो, मी आलो एवढा दूरनं, चाललो आपल्या गावाला, पण जाण्यापूर्वी एक काम तुम्हाला सांगतो. आम्ही तुमच्या 124 योजना करणार आहे, मुख्यमंत्री बळीराजा योजना करणार आहे, सूर्यघर लावून देणार आहे, घरकुल देणार आहे, पट्टा देणार आहे, सारच करून देणार आहे. 124 योजना करणार आहे. आमचा त्या ठिकाणी त्र्यंबक सर्व योजना करून देईल. तुम्ही यांना मताचं कर्ज द्या. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मतदान म्हटलं आहे, 7 तारखेला मतदान आहे. पण मताचं दान जरी तुम्ही दिलं, आम्ही तुमच्या मताचं कर्ज मागतोय. तुम्ही सर्व लोकांना माझी विनंती आहे, तुम्ही त्र्यंबकला या सर्व लोकांना मताचं कर्ज द्या. मी तुम्हाला वचन देतो, मी भागवत कराडजी, अतुल सावेजी, आम्ही सर्व लोक जमानतदार आहोत. देवेंद्र फडणवीसजी, मोदीजी, आम्ही सर्व जमानतदार आहोत. त्र्यंबकची जमानत घेण्याकरता आम्ही आलो आहे. अतुल सावे आले, मी आलो आहे, भागवत कराडजी आहे, मान्य देवेंद्रजींनी सांगितलंय, मोदीजींनी या ठिकाणी योजना दिल्या, आम्ही यांचे जमानतदार आहोत. आमची जमानत चालते की नाही चालत? अरे आमची जमानत चालते की नाही चालत? मजबूत जमानत आहे, मजबूत, प्रचंड मजबूतीने त्र्यंबकच्या पाठीशी राहू, प्रत्येक मजबूतीने. 124 योजना आम्ही. बंधू भगिनींनो, मग मी तुम्हाला एक गोष्ट मागायला आलोय. तुम्ही 124 योजना मी घेऊन चाललो, अतुल सावे देऊन चालले, त्र्यंबकला 124 योजना देऊ. पण तुम्ही आमचं एक काम कराल का? तर सांगा जरा, इमानदारी सांगा, एक काम कराल का? खरं सांगा, एक काम कराल का? माझं मी सांगितलं एक काम कराल का? अतुल सावेने सांगितलं एक काम कराल का? डॉक्टर करांनी सांगितलं एक काम कराल का? सांगू काम? हा बरं, नाही नका म्हणू. 7 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. 7 तारखेला सकाळी लवकर झोपून उठा. आणि आज इथनं जाताना तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, किती परिवार? मी सांगितलेलं काम लक्षात ठेवा, योजना लक्षात ठेवा, मी सांगितलेलं काम लक्षात ठेवा. तुम्हाला मी एक काम देऊन चाललो आहे. तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार आजपासून 7 तारखेपर्यंत सांभाळून ठेवा. त्यांना सांगा की त्र्यंबकची निवडणूक 124 योजनाची आहे. कोणतरी एक दिवसा करता येईल, तुम्हाला आमिष दाखवतील, आमिषाला बळी पडू नका. 1000 रुपयामध्ये एक दिवसाचा भाजीपाला होईल, पण 5 वर्षाचं नुकसान होईल. 5 वर्षाचं नुकसान होईल. कुणाच्या आमिषामध्ये येऊ नका. 2 पैसे हे फक्त 2 दिवस पुरेल, पण 5 वर्ष तुमच्या घरात अंधार राहील. 5 वर्ष तुमच्या घरात अंधार राहील. एक कमळाची बटन विकासाची आहे. आणि म्हणून तुमचा परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार, मला वादा पक्का करा. तुम्ही तुमच्या परिवार आणि आजूबाजूचे 10 परिवार 7 तारखेपर्यंत सांभाळून ठेवा. आता कोण कोण 10 परिवार सांभाळून ठेवेल, जरा तुम्ही दोनही हात वर करून सांगा मला. ज्याचे हात वर नाही, मी असं समजेन त्यांच्या आजूबाजूच्या लोकांशी जमत नाही. ज्यांचे हात खाली आहे त्यांना समजेन तुमचं जमत नाही आजूबाजूच्या लोकांशी. सर्वांच्या हात वर आहे. 10 परिवार सांभाळून ठेवाल. 10 परिवार 7 तारखेपर्यंत सांभाळाल. संकल्प कराल. आणि 7 तारखेला झोपून उठल्यावर हे 10 परिवार घेऊन कुठं जाल तुम्ही? नागपूरला येता का? हो त्र्यंबक, सुरेश भाऊ, निवडणूक झाल्यावर नागपूरला घेऊन या सर्वांना. आई महालक्ष्मी जगदंबा आहे. संत महात्म्याला घेऊन या. आई महालक्ष्मी जगदंबा आहे. कोराडीला महालक्ष्मी आहे. नागपूरमध्ये देवेंद्रजी, मी, नितीनजी. 151 फूट हनुमानजी होत आहे. 171 फूट हनुमानजी येत आहे. 171 फूटचे हनुमानजी. 171 फूटचे हनुमानजी होत आहे.
मग 7 तारखेनंतर तुम्हाला बनकरजी घेऊन येतील. त्र्यंबक घेऊन याल का नाही काही इलेक्ट भाऊ घेऊन याल का नाही यांना 7 तारखेला मतदान केंद्रावर जा आणि एवढ्या जोराने कमळाचे बटन दाबा. फक्त बटन तुटू नका. ना त्र्यंबक मला बावनकुळे कशाला आले माझी बटन. इतक्या जोराने बटन दाबा. 9 तारखेला जेव्हा निकाल निघेल एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ एवढे कमळ सिल्लोड तालुक्यातून निघाले पाहिजे. या पुढच्या 5 वर्षानंतर भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध लढण्याची कोणाची हिंमत होऊ नये. एवढे कमळ एवढे कमळ. तुम्ही कमळाला मतदान करा. पुढचे 5 वर्ष इमानदारीनं तुमची सेवा करण्याकरता मी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मान्य देवेंद्रजी आम्ही सर्व लोक तुमच्या पाठीशी राहू आणि तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचा आम्ही प्रयत्न करू. एवढंच वचन देण्याकरता मी आलो आहे. मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी तुम्हाला निरोप दिला आहे की कमळ चिन्हाची बटन दाबून विजयी करा. नितीन गडकरीजींनी विनंती केली आहे. आम्ही सर्व लोक आम्ही या ठिकाणी त्र्यंबकच्या मागे उभे आहे. मग विजयाचा संकल्प करायचा. तिकडे मागे उभे भाऊ विजयाचा संकल्प करायचा. दोन्ही हात वर करून मागे उभे असलेले सर्व भाऊ विजयाचा संकल्प करू द्या. हात उंच करून मुठा ओढून विजयाचा संकल्प 10 घरांचा संकल्प करूया. 10 घराचा संकल्प. भारत माता की भारत माता की भारत माता की. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.